पुणे महापालिकेत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानले। पुणेकरांनी विकास, प्रगती आणि उज्ज्वल भविष्याला मतदान करताना प्राधान्य दिले असे मोहोळ म्हणाले। सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे तर नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी भाजप जबाबदारीने काम करेल असे त्यांनी स्पष्ट केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाल्याचे सांगत हा विजय म्हणजे जनतेने दाखवलेला विश्वासाचा कौल असल्याचे त्यांनी म्हटले। या विजयामागे हजारो कार्यकर्त्यांचे परिश्रम असल्याचे सांगत हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले। आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे महामंत्री राजेश पांडे, उपस्थित आमचे काही पोहोचलेले काही न पोहोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पत्रकार मित्र, काही आधी येऊन गेले। खरं तर पुणेकरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं, त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो। आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता। तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा। त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो। आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भान आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे महामंत्री राजेश पांडे, उपस्थित आमचे काही पोहोचलेले काही न पोहोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पत्रकार